आपने आईपीएल के बारे में तो बहुत सुना और देखा भी है, लेकिन क्या कभी आपने मुर्गे की लड़ाई का आईपीएल सुना है? लेकिन राज्य की उप राजधानी कही जाने वाली ऑरेंज सिटी नागपुर में इसका खास आयोजन किया गया, जो कार्यकर्ताओं पर काफी भारी पड़ गया। क्राइम ब्रांच और अंबाझरी पुलिस ने संयुक्त रूप से छापामारी कार्रवाई करते हुए फुटाला तालाब के जंगल में जारी मुर्गी की लड़ाई पर पूर्ण विराम लगाया। छापेमारी के दौरान पुलिस ने 5 आरोपियों को हिरासत में लिया है। शुक्रवार की रात की गई कार्रवाई से नागपुर में जारी अवैध धंधों में हड़कंप मच गया। गिरफ्तार 5 आरोपियों के अलावा जुआ अड्डा चलाने वाले मुख्य सूत्रधार पंकज भला फिलहाल फरार है। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल, क्राइम ब्रांच के डीसीपी राहुल माकनीकर और जोन 2 के डीसीपी राहुल मदने के मार्गदर्शन में ये कार्रवाई की गई। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये फुटाळा तलाव, या फुटाळा तलावाच्या मागच्या बाजूला जे जंगल आहे ते कृषी उत्पन्न पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे जंगल आहे। त्या जंगलामध्ये काही लोक कोंबड्यांना झुंजवून त्यांच्याद्वारे जुगारला लावत खेळत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या डीबी पथकाला तशी सूचना दिली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी रेड कारवाई केली आणि सोबत युनिट 2 क्राइम युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सोबत होते। यांनी एकत्र रेड कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी काही लोक हे जुगार खेळताना आणि कोंबड्यांची झुंज लावताना दिसून आले। लोकांनी झडप कारवाई करून त्यातील 5 आरोपी यांना ताब्यात घेतले आणि एक त्यातील जो चालवणारा होता तो आरोपी तिथून फरार झाल्याचे दिसून आले। येथील आरोपींना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध 12 जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला। 5 आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली। यातील जो मेन चालक आहे तो या फरार आहे। और अटक आरोपींची नावे आहेत जितेंद्र कुंडलिक भगत वय 36 वर्ष राहणार सुदामनगरी, अक्षय मनोज चव्हाण वय 34 राहणार दाबा पोलीस स्टेशन वाडीच्या हद्दीत राहतो, ऋषभ राजे पॅरेसकर वय 33 वर्षे इमामवाडा, संजू बिशन उईके वय 48 वर्षे राहणार फुटाळा अंबाझरी, बंडू ब्रिजलाल भरनागत वय 45 वर्षे राहणार जयनगर आणि यातील जो मुख्य आरोपी आहे पंकज उर्फ भल्ला आत्राम वय 36 वर्षे राहणार फुटाळा वस्ती, हा आरोपी फरार आहे। 5 आरोपींना आम्ही अटक करून त्यांच्यावरती कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 2 कोंबडे किंमत अंदाजे 2000 रुपये आणि एक कत्ती आणि दोरी असा मिळून 2500 रुपयाचा ऐवज आम्ही ताब्यात घेतला आहे आणि तो जप्त करून कारवाई केलेली आहे। आणि यातील जो मुख्य आरोपी आहे तो त्याला सुद्धा लवकरच अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे।